नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 12वीच्या फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 5 मे 2025 रोजी जाहीर करणार आहे। मंडळाने याबाबत आज अधिकृत घोषणा केली आहे, ज्यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धाकधूक वाढली आहे। विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उद्या दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे। पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळासाठीच्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जातोय। या स्थानिक शेतकऱ्यांचे आंदोलन काल 3 मे 2025 रोजी अधिक हिंसक झाले। यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली। या दगडफेकीनंतर शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, ज्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात मोठी धमचुष्की झाली। या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झाले आहेत। पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 300 ते 400 आंदोलकांवर विविध गुन्हे दाखल केले आहेत, तर काही जणांना ताब्यात घेतले आहे। खानदेशात अनेक जण पक्ष बदलांची कदमताल करत आहेत। विविध पक्षांच्या तालिमातून बाहेर पडलेले काही जण आता राजकीय आकाश शोधत आहेत। त्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मदतीचा हात दिलाय। खानदेशातील आजी माजी मंत्र्यांचा पक्ष प्रवेशामुळे अनेक जण नाराज झाले आहेत। त्यातच मंत्री आणि शिंदे सेनेचे बुलंद तोफ गुलाबराव पाटील यांनी आघाडी उघडली आहे। मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे, परंतु या महामार्गावर लूटमारीच्या घटनाही वाढत आहे। छत्रपती संभाजीनगर जवळ करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून 2 किलोमीटर दूर अंतरावर गाडी अडवून डॉक्टर दाम्पत्यास लूटण्यात आले आहे। पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याकडून 11,12,000 रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला। दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानात एका मध्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक 6A6403 मध्ये घडली। विमान शिर्डीत उतरल्यानंतर एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहाता पोलिसांनी आरोपी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केलाय। हा प्रवाशी लष्करी जवान असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही। विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलाय। सायबर फसवणुकीच्या माध्यमातून मिळवलेला पैसा विविध खात्यातून फिरून अखेरीस पेट्रोल भरण्यासाठी वापरला गेल्याच्या काही घटना विदर्भात घडल्या। चांगले पर्जन्यमान असूनही सरकारच्या कुचकामी धोरणांमुळे आणि शेतमालाला योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत। या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे। सरकारी आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात सरासरी दर 30 तासाला एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे। 1 जानेवारी ते 25 एप्रिल या 115 दिवसांच्या कालावधीत बीड जिल्ह्यात तब्बल 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। विशेष म्हणजे या शेतकऱ्यांसाठी कोणत्याही कुटुंबाला अद्याप सरकारी मदत मिळालेली नाही। बीड जिल्ह्यात भाजपाचे 24 मंडळ अध्यक्ष जाहीर झाले, त्यापैकी 20 मंडळ अध्यक्षांची निवड जाहीर झाली। मात्र आष्टी मतदारसंघात तांत्रिक अडचणीमुळे या निवडी झाल्या नसल्याचा जिल्हाध्यक्षांनी म्हटलंय, तर पंकजा मुंडे आणि भाजपचे वरिष्ठ नेते या निवडी लवकरच जाहीर करतील असे म्हणत मुंडे धस वादावर अधिकचे बोलणे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी टाळले आहे। बीड जिल्ह्यातील गेवराई येथे पॅलेस्टाईन व गाझा पट्टीतील नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली हिमायत फाउंडेशनच्या माध्यमातून सोशल मीडियावरून निधी जमा करण्यात येत होता। मात्र जमा झालेला निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत दहशतवाद विरोधी पथकाने तात्काळ कारवाई करत स्वतः पुढाकार घेऊन गेवराई येथील कुरेशी शाहरुख उर्फ छोटू मिया याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे। जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 12 दिवस होऊन गेले, त्यात आमचे 27 लोक दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मारले गेले। मात्र अद्याप बदला काय घेतला? पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या, त्या नाड्या आवडल्या, एअर स्पेस बंद केले, याला बदला म्हणतात का? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारला विचारलाय। दहशतवादी हल्ल्यात 27 लोक मारले गेल्यावर बदला कसा पाहिजे हे बघण्यासाठी इंदिरा गांधींचा इतिहास बघा, असा सल्लाही त्यांनी यावेळी देत भाजपवर टीकास्त्र डागले आहे।
तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेटवरून विरोधकांकडून आरोप सुरू झाल्यानंतर धाराशिव मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। जेव्हा तुम्ही युद्धात जिंकू शकत नाही तेव्हा कारस्थान करून निदान प्रतिमा तरी मलिन करू असा आसुरी आनंद घेण्याचे काहींचे मनसुबे आहेत, पण ड्रग्ज प्रकरणाचा यापुढे मीच पाठपुरावा करणार असून दूध का दूध आणि पाणी का पाणी करू असा इशारा खासदार ओमराजेंनी दिलाय। मामाच्या गावी आलेले तिघे बैल धुण्यासाठी गावाजवळील साठवण तलावात गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झालाय। प्रसंगावधान राखत एका 18 वर्षीय तरुणीने तलावात उडी घेऊन 13 वर्षीय मुलाला वाचवले आहे। ही घटना शनिवारी सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे घडली आहे। मामाच्या गावी आलेल्या 2 मुलांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यासाठी तर धाडस करून मुलाचा जीव वाचवणाऱ्या मुलीचं कौतुक होतोय। बांदा शहरातून जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला बांद्याच्या विशेष ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शवण्यात आला। बाधित शेतकरी भूमिहीन आणि अल्पभूधारक होणार असल्याने तसेच बांदा बाजारपेठ विस्थापित होणार नसल्याने ग्रामस्थांनी एकमुखाने या महामार्गाविरुद्ध ठराव पारित केलाय। या विरोधात प्रशासनाशी लढण्यासाठी महामार्ग विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली असून भाजपच्या सरपंच प्रियंका नाईक यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। कल्याण योगीधाम परिसरात एका इमारतीच्या 17व्या मजल्यावरून उडी मारत 35 वर्षीय महिलेने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे। ही महिला या इमारतीमध्ये राहत नसून ती बाहेरून इमारतीमध्ये आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। ही महिला लिफ्टने 17व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील झालटा फाल्टा येथील लॉजवर अवैध देहविक्रीची व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी छाप टाकला। यावेळी 24 वर्षीय बांगलादेशी तरुणी देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली। या प्रकरणी पोलिसांनी तरुणी व तिच्या सोबत असलेल्या एका साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत। काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचा मोठा निर्णय जाहीर केलाय। त्यांच्या या भूमिकेने एकच खळबळ उडाली आहे। मनुस्मृती विषयीचे ते वक्तव्य राहुल गांधी यांना भोवल्याचे सांगण्यात येत आहे। संसदेत मनुस्मृतीबाबत राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते। त्यानंतर साधू संतांसह अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या, तर आता भडकलेल्या शंकराचार्यांनी त्यांना बहिष्कृत केली आहे। योग साधक शिवानंद बाबा यांचे निधन झाले आहे। बाबा शिवानंद वाराणसीच्या भेलूपूर मधील दुर्गाकुंड भागात कबीरनगर मध्ये राहत होते। तिथेच त्यांचा आश्रम आहे। वाराणसीच्या हरिश्चंद्र घाटावर त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। वाराणसीमध्ये 128व्या वर्षी योग गुरु बाबा शिवानंद यांनी शेवटचा श्वास घेतला। बाबा शिवानंद यांनी आपले संपूर्ण जीवन योग साधनेत समर्पित केले। त्यांनी अत्यंत साधे आयुष्य जगले आणि आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळला। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका जोडप्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मृत पुरुष आणि महिला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते आणि त्यांच्या घरातच ते मृतावस्थेत आढळून आले। शनिवारी 3 मे रोजी राजस्थानमधील हनुमानगड मध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटरा ते श्रीनगर या संभाव्य ट्रेन प्रवासादरम्यान दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत होते, अशी अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आली आहे। खराब हवामानामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात चीनी बनावटीच्या सॅटेलाइट फोनचा वापर झाल्याचे NIAच्या तपासात उघड झाले आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर शनिवारी पाकिस्तानवर संपूर्ण आयात बंदी लागू केली। पाकिस्तानकडून हवाई, भूमार्गे किंवा अन्य मार्गांनी येणाऱ्या टपाल आणि पार्सल सेवांची देवाणघेवाणही तत्काळ बंद करण्याचा निर्णय भारताने घेतलाय। शिवाय पाकिस्तानी राष्ट्रध्वज लावलेल्या जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आल्याने पाकिस्तानची आर्थिक कोंडी होणार आहे। जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढलाय। भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी मंत्री बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट देखील भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत। या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलाय। या दरम्यान भारत सरकारने यापूर्वी अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातलेली आहे। तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे YouTube चॅनल देखील भारतात बंद करण्यात आले आहे।
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। त्याचबरोबर पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत आहे। अशात आता एका पाकिस्तानी राजकीय नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये हा राजकीय नेता जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर इंग्लंडला निघून जाईल असं म्हटल्याचे ऐकू येत आहे। पाकिस्तानच्या नॅशनल एम्बसीचे सदस्य शेर अफजल खान मारवत हे एका पत्रकाराशी संवाद साधत होते। पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ल्यात काश्मीरमधील पहलगाम येथे 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशात प्रचंड तणाव आहे। रोजच बैठकांचा सिलसिला सुरू आहे। दोन्ही देशांचे नेते विविध वक्तव्य करीत आहेत। या दरम्यान शुक्रवारी 2 मे रोजी पाक व्याप्त काश्मीरात LOC जवळ राहणाऱ्या लोकांना आता राशन आणि खाण्यापिण्याचे सामान भरून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच हाच दहशतवाद्यांना रसद पुरवत असल्याचे जागतिक मंचावर उघड झाले। पाकिस्तानची जगात नाचक्की होत आहे। या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे। कात्रीत सापडलेल्या पाकिस्तानने आता नवीन कांगवा सुरू केलाय। भारतच पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याच्या उलटा बोंबार पाकिस्तानने सुरू केलाय। अर्थात त्यांच्या या कोल्हेकुईचा जागतिक मंचावर काहीच उपयोग झाला नाही। त्यांच्या या दाव्यावर कोणत्याच देशाने प्रतिक्रिया न दिल्याने पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला चांगलीच चपराक बसली आहे। प्रार्थनाने सोशल मीडियावर छोट्या श्वानच्या पिल्ल्याचा क्यूट फोटो शेअर करत लिहिलं की माझं आणखी एक बाळ, रीलला भेटा। आपली गरज कोणाला आहे हे कुत्र्यांना बरोबर कळतं। आपल्या नकळत आपल्या आयुष्यातील पोकळी ते भरून काढतात। अभिषेक, रीलला चांगलं नवीन घर दिल्याबद्दल आणि बेस्ट आयुष्य दिल्याबद्दल आभार। दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खान चर्चेत आलाय। बाबिल खानने इंस्टाग्रामवर धक्कादायक व्हिडिओ शेअर केला असून त्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते काळजीत पडले। या व्हिडिओमध्ये बाबिल रडत होता आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला शिवा देत होता। त्याने अनन्या पांडे आणि अर्जुन कपूर सारख्या अभिनेते अभिनेत्रींची नावे घेतली। बाबिलने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेच डिलीट केला। इतकंच नव्हे तर अभिनेत्यानं त्याचं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा डिलीट केलं आहे। मात्र तोपर्यंत अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि कियारा अडवाणी मेट गालामध्ये सहभागी झाल्याच्या बातम्या येत आहेत। या समारंभासाठी किंग खानही न्यूयॉर्कला पोहोचला आहे। त्याचे विमानतळावरचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आता अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ देखील मेट गालामध्ये पदार्पण करणार आहे, ज्याची माहिती त्याने त्याच्या सोशल मीडियावर दिली आहे। IPL 2025च्या हंगामात आतापर्यंत जर सर्वात जास्त चर्चा झाली असेल तर ती म्हणजे पंचाचे काही निर्णय जे बरेच वादग्रस्त ठरले। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान असेच काहीसे दिसून आले, जेव्हा CSKच्या खेळाडू डेवाल्ड ब्रेविसला मैदानावरील पंचांनी LBW आउट दिले। पंचाच्या या निर्णयाबाबत ब्रेविसने DRS घेण्याचा निर्णय घेतला, पण तो नाकारण्यात आला। ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे। सॅमसंग कंपनी भारतात एका मोठ्या समस्येचा सामना करत आहे। भारत सरकारने सॅमसंगला $520 दशलक्ष म्हणजे सुमारे 4400 कोटी रुपये कर भरण्याचे आदेश दिले आहेत। सॅमसंग कंपनी या आदेशाविरुद्ध लढत आहे। कंपनीने आयात केलेल्या नेटवर्किंग उपकरणाची चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे। टेलिकॉम ऑपरेटर वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर केला आहे। या प्लॅनमध्ये रोज 1 GB पेक्षा जास्त डेटा मिळतो आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग करता येते। या प्लॅनमध्ये अनेक OTT ॲप्सचे ॲक्सेस देखील दिले आहेत। वोडाफोन आयडियाने सादर केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत $2399 रुपये आहे। दीर्घ वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये रिचार्ज करणाऱ्यांना 180 दिवसांसाठी कॉलिंग, डेटा आणि SMS बेनिफिट्स मिळतात। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।